नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आज आपणाला एक चित्रकाव्य तर ऐकविणार आहेच, परंतु हे चित्रकाव्य म्हणजे चित्रही माझं आहे आणि व्यथाही माझी आहे. सध्या असं झालं आहे की प्रत्येक ठिकाणी निवृत्तीच्या वयाला आलेले जे लोक आहेत ते एकटे पडलेले आहेत. मुलं शिकण्यासाठी बाहेरगावी जातात, कुणांची मुलं नोकरीसाठी बाहेरगावी जातात आणि मग जीवनामध्ये आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एकटेपणा येतो. असाच एकटेपणा मला यावर्षी जाणवू लागला आहे. मी 2021मध्ये तहसीलदार पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पुण्याला मुलाकडे राहायला गेलो. त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या संगतीला त्याची 1.5-2 वर्षाची छोटीशी मुलगी, माझी नात 24 तास माझ्याबरोबर असायची. तिच्या बोबड्या बोलण्यामध्ये मी अगदी गुरफटून गेलो होतो आणि अचानकच त्याची पोस्टिंग कंपनीने अमेरिकेला केली आणि मग त्याला सहकुटुंब अमेरिकेला जावं लागलं. मग तिचे ते बोबडे बोल माझ्या कानावर येईन असे झाले. मला जगावेगळं ती हाक मारायची. सोसायटीतला गुरखा मला साबजी म्हणायचा, तर तेच शब्द तिनं लक्षात ठेवले आणि ती मला साबजी म्हणायची. कोणती अशी जगावेगळी नात असेल की जी आजोबाला साबजी म्हणून हाका मारते आणि तेही मला कुतूहल वाटायचं. तर असे भाव मी माझी व्यथा या कवितेमधून आज मांडलेली आहे. तिला तोत्रबोबडं जसं बोलता येत होतं 2 वर्षाच्या त्या नातीला, तसं ती बोलायची. स्वतः करते असं म्हणण्याच्या ऐवजी स्वतः करते म्हणायची. असं गोड वाटायचं. आणि आता कधीतरी व्हिडिओ कॉल येतो तिचा, परंतु ते समाधान मला मिळत नाही आणि हीच व्यथा मी नेमकी आजच्या या कवितेतून सादर केली आहे. ऐकूया हे माझं चित्रकाव्य. माझ्या निरागस आनंदाची बाग सुनी सुनी झाली. माझ्या निरागस आनंदाची बाग सुनी सुनी झाली. माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. रोज मस्ती माझ्यासोबत किती खोडी काढायची. कधी खांद्यावर बसून तिने माझी मिशी ओढायची. माझा पेन आणि डायरी उगीच घेऊन पळून जायची. पुन्हा घेता येऊ नये अशा अडचणीत फेकून द्यायची. तिच्यासोबतची 2 वर्ष किती पटकन संपून गेली. मी रिटायर झाल्यानंतर 2 वर्ष तिच्यासोबत होतो. तिच्यासोबतची 2 वर्ष किती पटकन संपून गेली आणि माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. एके दिवशी खूप पावडर तोंडाला लावून घेतले. डब्यात शिल्लक राहिलेले सगळे फरशीवरती ओतले. खोडी केली की स्वारी म्हणून स्वतःच कान धरते आणि थांबा साबजी सगळं पावडर मी स्वतः भरते. चल म्हणायची झोका खेळायला माझ्यासोबत खाली आणि माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. तिचे बोबडे बोल ऐकायला कान आतुर असायचे. डोळे बारीक करून तिने मला बघून हसायचे. खुन्नस दे म्हटल्याबरोबर रागात येऊन पाहायचे. आता मात्र तिच्या वाचून मला एकट्यालाच राहायचे. मुद्दाम माझे केस ओढून खुदकन हसायची गाली आणि माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. मी देवपूजेला बसलो की तिने हटकून घंटी पळवायची. माझे इस्त्रीचे कपडे कधी खाली टाकून मळवायची. कधी भाऊ तर कधी साबजी आरे तुरे करायची आणि कधी आजीचा चष्मा काढून स्वतः घालून फिरायची. काळाच्या ओघात अशी सक्तीची ताटातूट होऊन गेली आणि माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. रोज कॉलवर म्हणते साबजी माझ्या घरी ये ना. इकडे खूप थंडी आहे, मला पांगलुनात घे ना. लोज शाळेत जावं लागतं. आता अशा थंडीत उठून तू कुठेच दिसत नाहीस, तुला बोलू कुठून. माझा बड्डे विसरलास का म्हणून आज रागात आली. माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. गोड आठवणीचे क्षण सारे चिमणीसारखे उडून गेले. तिच्या खेळणीतले हत्ती घोडे माझ्याजवळ रडून गेले.
रोज व्हिडिओ कॉलवर बोलणं एकदाही टळत नाही, पण भारत अमेरिकेमधलं अंतर त्या इवल्या जीवाला कळत नाही. रोज व्हिडिओ कॉलवर बोलणं एकदाही टळत नाही, पण भारत अमेरिकेचं अंतर किती आहे ते इवल्या जीवाला कळत नाही. आठवण होताच डोळ्याची कड पुन्हा पुन्हा होते ओली. आठवण होताच डोळ्याची कड पुन्हा पुन्हा होते ओली. आणि माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. माझी नात आईवडिलासोबत अमेरिकेला निघून गेली. धन्यवाद. माझी ही कविता आवडली असेल तर निश्चितच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा नवीन काव्य घेऊन मी आपल्याला भेटेल. तोपर्यंत आपली रजा घेतो.